गुरुजी संगती असायचंस तर मला नाहीच आवडलं कधी. मला भीती वाटायला लागली तू मला विसरशील म्हणून. सदीने बारमस तू गुरुजीकडं, मला नाही खपलं. त्यात इके मला काय बाय सांगी, त्याला हितच चुकलं गो माझं. मी नात्यात अधिकार गाजवीत राहिलो न त्यात नादात गुरुजींना मारायला पोर बोलवलं. माफीच्या लायकीचा नाही गो मी. पण तुला जर वाटलं ना तर माफ कर मला. तुला पाहिजे ना तेव्हा बोल माझ्याशी, पण बोल गो माझ्याशी. गुरुजींना आणि मला माहिती आहे त्यांना कोणी मारलं ते, पण त्या मीटिंग मध्ये काय बोललेलं नाही का. तुमची साठणं शाप वाया गेलेलं पॉर पण कधीतरी सुधारतील अशी आशा असते त्यांना. डोलं असून पण आणल्यासारखं वागलो मी. गुरुजी भेटलं ना तर त्यांच्या पायावर डोकं ठेवता की नाही बघ मी. पण तू मला माफ करशील ना. परवा येतील ती सगळी, काय करू सुचत नाही. आणि मी सगळ्यांसामने नाही म्हटलं ना त्याला तर बाबा जीव घेतील माझा. तुला पण नाही सोडणार, कारण त्यांना माहिती आहे मी प्रेम करतो तुझीवर. आपण पळून जाऊया बघ. पळून? चालेल क्या. माझा एक मित्र आहे नाशिकला, त्याला मी फोन केला होता तर म्हणाला होईल व्यवस्था. आपण तिकडनं जाऊया नाशिकला. पळून जायचं एवज लावून आहे ना. अजून इजवी तेवढी अक्कल आहे मला. हो बघ, आजचा उद्याचा विचार नको करू, पण भविष्याचा विचार कर. आपण आधी घरी बोलूया. मी अमकं करावं, मी तमकं करावं तर सगळं करीन मी बाबा. मी परत येईन ना तर मी सगळं करीन, पण आजचा दिवस डोळ्यावर पट्टी बांधून घ्या. मी जर काय करताय ना तेवढं फक्त पोटात घालून घ्या बाबा.